श्री गुरुपादुकाभ्यां नमः। आदरणीय स्वामी भक्त महादेव दामोदर भट लिखित सोहम साधना पंथराज या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण 5 सोहम राजयोगाचे स्वरूप आणि गुरुपदिष्ट अभ्यास याचा भाग 10. सोहम जपाचा गुरुपदिष्ट अभ्यास करणाऱ्या किंवा करण्याची इच्छा असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात देखील सगुण भक्ती कशी अखंडपणे होऊ शकते याचं इथं दिग्दर्शन करणं जरुरीचं आहे. कारण सोहम जपाबद्दल जे काही गैरसमज आहेत त्यात काही असे आहेत की सोहम जप सांगणारा व तो करणारा हे दोघेही गुरु शिष्य मीच परमात्मा अशा ज्ञानामुळं सगुण भक्तीचा उपहास करतात. क्रियाप्रधान भक्तीची जरुरी नाही असं सांगतात. ज्ञानाच्या अहंकारानं ते फुगून जाऊन नामस्मरण हरिभजन करीत नाहीत. त्यांचं अंतःकरण जगाविषयी रुक्ष असतं वगैरे वगैरे. हे सर्व गैरसमज कसे अज्ञानमूलक आहेत ते एखादं उदाहरण विस्तारानं नमूद करून सहज दाखवता येईल. एक सात्विक मनुष्य आहे. तो पूर्वी वर्णिल्याप्रमाणे क्रियाप्रधान देवभक्ती करीत आहे असं समजू. काही सच्छास्त्र श्रवणानं ग्रंथ वाचल्यानं त्या गृहस्थास आत्मज्ञानाची तळमळ लागली. हे आत्मज्ञान करून देणारे सद्गुरू केव्हा भेटतील अशीही त्याची उत्कंठा वाढू लागली. त्याचं इष्टदेवतेचं नामस्मरण पूजा भजन हे सर्व चालूच होतं. किंबहुना ते अधिक व्याकुळतेनं चालू राहिलं. आपल्या प्रिय उपास्य मूर्तीजवळ तो वारंवार प्रार्थना करतो की देवा, गुरुपदेशाखेरीज आत्मज्ञानाखेरीज पूर्ण शांती आणि समाधान नाही, तरी मला लवकरात लवकर अशा साक्षात्कारी सद्गुरूंची भेट करून दे. ईश्वरानुग्रहादेव पुंसामद्वैतवासना यावन्नानुग्रह साक्षात जायते परमेश्वरात तावन्न सद्गुरू प्राप्ती. अशासारखी वचनं त्याला सत्संगतीत ऐकावयास मिळतात आणि स्वतः निर्माण झालेली आत्मज्ञानाची इच्छा ही ईश्वराच्या कृपेनंच निर्माण झाली आहे. त्याच्याच कृपेनं सद्गुरूंचा लाभ होणार आहे अशी त्याची पक्की खात्री पटते. प्रार्थना उपासना जास्त तळमळीनं हा भक्त करतो. योग्य वेळ येताच त्याला सद्गुरूंची भेट होते. सोहम महामंत्राची दीक्षा मिळते. या मंत्राचं मनन कोणत्या समजुतीवर करायचं ते गुज सद्गुरू अत्यंत प्रेमानं सांगतात. सद्गुरूंच्या रूपानं आपल्या उपास्य देवतेनं ईश्वरानंच आपणावर अनुग्रह केला असा त्या साधकाचा विश्वास असल्यानं तो तदनंतरही पूजा पठण जप भजन तीर्थयात्रा वगैरे करतो. पण हे सर्व आता सोहमच्या अनुसंधानात होत राहतं. जसजसं इतर कल्पनातून मन निघून सोहम जपात गुंतून राहू लागतं, जसजसा मी देह नव्हे मी परमात्मा आहे असा बुद्धीचा निश्चय अधिक स्थिर होऊ लागतो, तसतसं त्याचं देहाचं प्रेम कमी होऊ लागतं. आत्मस्वरूपाच्या स्मरणाचा आनंद आत वाढू लागतो. ज्ञानलाभ होण्यापूर्वीच्या भक्तीच्या क्रियेत काही न्यून झालं, मनासारखं झालं नाही म्हणजे हा साधक क्रोधाविष्ट होत असे. अगर ठरवल्याप्रमाणे एखादी गोष्ट झाली नाही म्हणजे त्याला रुखरुख लागत असे. ते मनोदोष कमी होऊन तो अधिक शांत होत जातो. त्याची प्रसन्न वृत्ती टिकून राहू लागते. हा सोहम जपाचा अभ्यास काही वर्षांनी परिपक्व दशेस आला म्हणजे पूर्वी वर्णिल्याप्रमाणे जीवदशा जगत जन्ममृत्यू सुखदुःख मी आणि माझं या सर्व कल्पना असून फक्त 6 म्हणजे तो अर्थात आपला उपास्य देव
हा आत्माराम हाच सर्वत्र सर्व काळ भरून आहे, अशा परमोच्च बोधाचा तो धनी होतो. ज्या परमेश्वराच्या कृपेनं ही कृतार्थता आपणास प्राप्त झाली, ज्या सद्गुरूंच्या अनुग्रहानं ही पराभक्ती आपणास प्राप्त झाली, त्या ईश्वराचं, त्या सद्गुरूंचं भजन, पूजन, नामस्मरण, गुणवर्णन, लीलावर्णन अशा स्वरूपाची क्रियाप्रधान भक्ती हा सोहम भाव पारंगत मनुष्य यावत जीव तरी त्यागील काय? आत्मारामश्च मुनयो निर्ग्रंथाप्युरुक्रमे कुर्वन्त्य हैतुकीं भक्तिम इत्थं भूत गुणो हरिः. पण पूर्वीच्या उपासनेत आणि आत्ताच्या भक्तिक्रियेत समजुतीच्या अंगानं पाहिल्यास जमीन अस्मानचा फरक असतो. एकच देव आपलाच आनंद भोगण्यासाठी देव आणि भक्त या दोन रूपानं खेळत आहे, असा त्याचा अखंड अनुभव असल्यानं तोही पूजा करतो, भजन करतो, वारीला जातो. पण त्या क्रियातून मी एक भक्त वेगळा आणि तो देव एक वेगळा असं द्वैत शिल्लक राहिलेलंच नसतं. अशा सोहम सिद्धाचाच देवाला लळा असतो. न सांगता करी सर्व काम, ते अशा ज्ञानी भक्तांचंच होय. मीची करी वालथे ऐसा ज्ञानिया एकू. नामयाच्या जनीचं दळण श्री पंढरीनाथ दळीत असत, तिचे उत्स्फूर्त अभंग स्वतः लिहित. याचं कारण जनाबाईला विचारलं तर ती सांगेल, सोहम शब्दे मारा केला आत विठ्ठल कोंडिला. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी भक्ताचं किंवा भक्तीचं, सेवेचं वर्णन करताना प्रत्येक ठिकाणी हा भक्त सोहम भाव पारंगत असतो असं सुचवलंय. पुढच्या 2च ओव्या पहा. ऐसे वाढतेनी प्रेमे माते भजती जे महात्मे, परी दुजे पण मनोधर्मे शिवतले नाही. यातील पुढील 1.5 चरणातच ज्ञानबाची मेघ आहे. वाढत्या प्रेमानं भगवत भजन करणारे भक्त काही थोडे मिळत नाहीत. पंढरपूरच्या वाटेवर 15-20 दिवस अहोरात्र नामघोष करीत वाटचाल करणारे शेकडो हजारो भक्त हे वाढत्या प्रेमानं भगवत भजन करीत नाहीत का? अवश्य करतात. पण ज्ञानदेवांना ज्ञानयुक्त भक्ती अभिप्रेत आहे आणि म्हणूनच परी दुजे पण मनोधर्मे शिवतले नाही असं म्हणून माऊलींनी ओवी पूर्ण केली. मीची होऊनी पांडवा करीती माझी सेवा. या ओवी चरणातही हाच अभिप्राय आहे. म्हणूनच की भक्ती सुखा लागी आपण पेची दोही भागी, वाटुनिया आंगी सेवकई बाणे. येरा नाम मी ठेवी मग भजती वोज बरवी, न भजतया दावी योगी आजो. अशा ज्ञानसंपन्नतेनं केलेली सेवा, क्रियाप्रधान भक्ती ही सामान्य जनांना मार्गदर्शक होते आणि तो ज्ञानी भक्त कृतज्ञतेनं, आवडीनं आयुष्यभर भजनाचा आनंद लुटीतच राहतो. तुका झाला पांडुरंग तरीही त्याचे भजन राहीना. सारांश. देह नव्हे मी हे सारे, उरला उरे विठ्ठल. असा हा ज्ञानमय प्रेमाचा कल्लोळ असतो. गुरुपदिष्ट सोहमभाव उपासनेनंही अमृताला लाळ उठवणारी ईश्वर भक्ती साधकाकडून घडते. हीच पराभक्ती, हेच पूर्ण ज्ञान, हीच सद्गुरू भक्ती आणि हेच ईश्वराचं भजन होय. श्री रामकृष्ण परमहंस म्हणत असत, शुद्ध ज्ञान आणि शुद्ध भक्ती एकच. याबरोबरच प्रकरण 5 सोहम राजयोगाचे स्वरूप आणि गुरुपदिष्ट अभ्यास याचं वाचन आता समाप्त होत आहे. उद्यापासून आपण प्रकरण 6 ज्ञानेश्वरीतील सोहम उपनिषद याचं क्रमशः वाचन ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी
स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.